मी वडा रस्सा मागवला आणि भाऊने डायरेक्ट प्लेटच भरून दिलं ना. आता ह्या कुत्र्याला काय मारायचे दिवस आले का याच्या जवळ टायरा खाली जाऊ राहिले रेवेच्या गाडीच्या, याला काम धंदे नाही वाटतं. तर नाशिकमध्ये आज धंदाच नव्हता भावांनो, वैतागलो होतो मी पण. तर एक बुकिंग उचलली नाही फडच्या पलीकडे, म्हटलं चला स्वस्तात मस्त मरू दे टाइमपास बसूस तर काय. पण त्या बाबाची क्यू करायला गेलो, त्याने अशा रस्त्याला आणलं ना भाऊ, रस्ते इतके जाम ना पार खेड्या खाड्यात घेऊन गेला बिचारा ना. हा ट्रॅक्टरवाला काही इथून ट्रॅक्टर काढी ना, म्हणजे माझं काम होते तेव्हा काढतो. म्हटलं भोगपची बसून घेऊ, त्यांचा एरिया आहे. चुपचाप बसलो काय फायनली ट्रॅक्टर काढलं. मग काय हायवे लागला, मग काय हायवे लागल्याच्या नंतर एकदम खुश झालो मी. म्हटलं चला आता रस्त्यात ताण तर मिटला भाऊ, म्हटलं काय विषय नाही. आणि तुम्ही बघू शकता इथं कांदा मार्केट आहे, दुनियाभराच्या गाड्या लागलेल्या त्या कांदे घेऊन. रस्ता चांगला लागता लागता अचानक भंगर रस्ता लागला ना भाऊ. म्हटलं अरे बाप रे, पा जे रस्ते बनवायचे ते बनवती नाही सरकारनं, भलतेच रस्ते बनवून ठेवित. आता विचार करा तुम्ही, सिटीमध्ये रस्त्यावर रस्ते बनवता, डांबरावर टाकून चिकणे रस्ते बनवता आणि खेड्यातले रस्ते तसेच ठेवता. तर बघू शकता भावांनो, पण तुमच्या भावाला पण लय भूक लागली.